नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक भार, महिला सुरक्षा आणि बेरोजगार अशा गंभीर प्रश्नावर चर्चा अपेक्षित होती. विरोधी पक्ष नेत्या पदावरूनच वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. विधानसभेत मागील संपूर्ण वर्षभर विरोधी पक्ष नेतेपदाची नियुक्ती झाली नाही आणि विधान परिषदेतील अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ते पदही रिक्त झालं. म्हणजेच महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात आज विरोधी पक्षनेते हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पूर्णपणे रिक्त आहे आणि या रिक्त पदावरून विरोधकांनी सरकारला आक्रमक पवित्र्यात घेरण्याचा तयारी देखील केली आहे. सत्ताधाऱ्यांची एकच दावा सतत ऐकायला मिळतो की विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी त्या पक्षाकडे 10% आमदार असायला हवेत. विधानसभेचं एकूण संख्याबळ 288 आहे आणि त्यानुसार 29 आमदार असणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद शिंदे गट आणि भाजपकडून वारंवार केला जातोय. पण या नियमाला कायदेशीर आधार नाही, असा दावा ठाकरे गटाने विशेषतः भास्कर जाधव यांनी जोरदारपणे समोर आणला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की घटनेत नियमावलीत आणि किंवा कुठल्याही कायद्यात असा 10% आमदारांचा नियम अस्तित्वातच नाहीये. विधिमंडळ सचिवालयाने सुद्धा लेखी पत्राद्वारे हा नियम बंधनकारक नसल्याचं सांगितलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर असा नियम अस्तित्वातच नाहीये, तर विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती होत का नाहीये? विरोधकांची भूमिका अत्यंत स्पष्ट. सरकार मुद्दाम हे पद रिक्त ठेवत आहे, जेणेकरून सभागृहात सरकारला प्रतिकार करणारा अधिकृत चेहरा नसेल. महाविकास आघाडीचा संयुक्त संख्याबळ पाहिलं तर ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आमदार मिळून विरोधकांचा मोठा गट आहे. पण सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की विरोधक एकत्र नसल्याने एका पक्षाला निवडणुकीपूर्वी दर्जा देणं कठीण आहे. विरोधक मात्र म्हणतात की विरोधी पक्षनेते हा एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण विरोधकांचा नेता असतो. मग संख्याबळ मिळून दिला जातो. आदित्य ठाकरे यांचं नावाचं विरोधी पक्षनेते पदासाठी पुढे करण्यात येत आहे. ही चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात परताचा विरोधकांनी लगेचच त्याला बनावट आणि गोंधळ निर्माण करणारी अफवा ठरवली. मग आदित्य ठाकरे यांनी एक मोठा दावा करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकलं. त्यांनी सांगितलं की शिंदे गटातील तब्बल 22 आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. हे विधान प्रचंड गाजलं कारण काही दिवसापूर्वीच प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची भेट झाली होती आणि त्यानंतर सरनाईक यांनी ऑपरेशन टायगर सुरूच राहील असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दाव्याला आणखी विश्वसनीय प्राप्ती झाली आहे आणि शिंदे गटातील अंतर्गत ताणाची चर्चा पुन्हा चांगलीच पेटली आहे. या सर्व गोंधळात आता निर्णायक जबाबदारी येते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या खांद्यावर. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण विरोधकांचं म्हणणं आहे की सत्ताधारी आघाडीतले असल्याने हे दोन्ही नेते हा निर्णय सतत पुढे ढकलत आहेत आणि मुद्दाम विरोधकांना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधकांनी इशारा दिला आहे की त्यांनी हा मुद्दा राज्यपालांकडे नेण्याची तयारी ठेवली आहे आणि गरज भासल्यास कोर्टात जाण्याचा पर्यायही त्यांनी खुला ठेवला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही वातावरणात निर्माण झालेला हा तणाव सर्वत्र जाणवत होतं की सभागृहात घोषणाबाजी, वॉकआउट आणि माध्यमांसमोर सतत केले जाणारे प्रतिदावे या सर्वांनी आजचं अधिवेशन रणगाणात बदललं. विरोधी पक्ष पदाचा हा वाद तात्काळ संपेल अशी चिन्ह काहीच नाहीत. हा हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा कुठलेही मुद्दे घेतले जात नाहीयेत. त्याचबरोबर शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये येत जातील असा मोठं विधान आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील यावर कुठलीही भाष्य झालेलं नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना भाजपमध्ये घेण्याची चर्चा फेटाळल्या. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे येऊन काय करायचं आहे ते आमचेच आहेत असं ते म्हणाले. शिंदे सेना ही भाजपची मित्रपक्ष असून तीच खरी शिवसेना आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. भाजप अशा प्रकारचे राजकारण करत नाही. उलट शिवसेनेला मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे आहे असे त्यांनी नमूद केले. भाषा शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महायुती अधिक मजबूत होताना दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं
की 2 डिसेंबर नंतर महायुती टिकवायची की नाही हे आम्ही ठरवू, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्या वक्तव्याला धरून आता आदित्य ठाकरे यांनी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये जातील, असा नवीन दावा केला आहे. तर सत्ताधारी आमदारांचं, मंत्र्यांचं एकच मत आहे, तुमच्याकडे संख्याबळ नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला विरोधी पक्ष व नेतेपद देऊ शकत नाही. यावर विरोधी पक्षनेते सरळ शब्दात सांगतात, की आमच्याकडे संख्याबळ आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, जर तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नसेल तर उपमुख्यमंत्री पद संविधानामध्ये बसत नाहीये. 2-2 उपमुख्यमंत्री पद हे राज्याच्या संविधानात बसत नाहीये. त्यामुळे एक उपमुख्यमंत्री पद हे रद्द करा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. त्याचबरोबर आता हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून विरोधी पक्षनेते पद हे कोणाला दिलं जातं याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.